पहिल्यांदा असं झालं की मी ऑनलाईन एखादी वस्तू मागवली आणि ती नवरोबांना एवढी आवडली की मी पुन्हा ऑर्डर केलेली आहे. तर ही वस्तू फक्त मी 250 रुपयात मागवली आणि क्वालिटी एक नंबर आली होती. कुठली वस्तू आहे ती तुमच्यासोबत शेअर करतेच. पण त्याआधी ना आजकाल सकाळी नाश्त्याला काय बनवावं हे सुचतच नाही. तोच पोहा उपमा खाऊनही बोर झाले होते, त्यामुळे मस्त असे मूग डाळीचे चिले बनवले होते. आता सकाळी नाश्त्यात चिले बनवले म्हणून टिफिनमध्ये सिंपल असा मसाला भातच दिलेला होता. दिसायला तर माझं घर खूप क्लीन दिसतं, पण गेले काही दिवसापासून या फॅनकडे मात्र खूप दुर्लक्ष झालं होतं. पण आज मात्र मुहूर्त काढलाच. एवढ्या वरती फॅन आहे की सीडी लावूनच ते स्वच्छ करावं लागतं. आत घरातले सगळे फॅन पांढरे, मग ते रेग्युलर स्वच्छ केले नाही तर मग अशी घाण जमा होते. पण मी मस्त असे झटपट फॅन क्लीन करून घेतले. बघा आता दिसायला किती मस्त दिसत आहे ना. जेव्हाही बेडवर बसले की अगदी फॅनकडेच लक्ष जायचं. कधी करू या चक्करमध्ये आज मात्र मुहूर्त निघाला. फॅन स्वच्छ करायचं म्हटलं तर अगदी बेडवर देखील धूळ जमा होते, त्यामुळे मी नेहमी जुनी बेडशीट बेडवर स्प्रेड करत असते आणि त्यानंतरच बेड त्याचबरोबर फॅन वगैरे स्वच्छ करत असते. आणि संध्याकाळी मात्र माझं मस्त असं पार्सल रिसीव झालं. तर मी माझ्या झाडांसाठी काही प्लांटर स्टँड मागवले होते. हे प्लांटर स्टँड फक्त 250 रुपयाला होते, पण मला असं वाटलं की अशीच क्वालिटी असेल पण मागवून बघावं. पण क्वालिटी एक नंबर आलेली आहे, अगदी जाडी क्वालिटी आहे. या व्यतिरिक्त खालच्या साईडला बुश प्रोव्हाइड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. लोखंडी आहे, व्हाईट कलरचे आहे आणि जवळजवळ 250 किलो वजन हे हँडल करू शकतात. तर हे प्रोडक्ट मी मिशोवरून मागवलेलं आहे आणि आजकाल मिशोवर सेल चालू आहे, त्यामुळे भरपूरशी प्राइजेस कमी झालेले आहे. तर बघा हाईट देखील छान आहे. जर तुम्हालाही तुमच्या बाल्कनीसाठी मागवायचे असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा.